विकत घेतल्याच्या कारणावरून विसरवाडीत 2 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा भर रस्त्यावर राडा। विसरवाडीत 2 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या राड्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे। यांचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एका व्यापाऱ्याला परिवाराने घरासमोर रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केलंय। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 27 सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास स्वप्नील परमेश्वर अग्रवाल हे आपल्या धान्य दुकानावरून मोटरसायकलने घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल यांनी स्वप्नील परमेश्वर अग्रवाल याची रस्त्यावर मोटरसायकल अडवून शर्टाची कॉलर पकडून खाली पाडून तोंडावर पाठीवर मारहाण केली। तसेच नयन संदीप अग्रवाल, रोनक संदीप अग्रवाल व एका महिलेने स्वप्नील अग्रवाल यास घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच रस्त्यावर पडलेल्या विटाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर नाकावर मारहाण करीत गंभीर दुखापत केली। यावेळी स्वप्नील अग्रवाल यांना मारहाण करताना गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची ब्रासलेट तोडून खेचून घेतले आणि मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान केले। विसरवाडी येथे स्वप्नील अग्रवाल या व्यापाऱ्याने विसरवाडी शिवारातील जमीन विकत घेतली, परंतु सदर जमीन ही संशयित आरोपी संदीप अग्रवाल यास विकत घ्यायची होती। त्याचा राग आल्याने स्वप्नील अग्रवाल यास मारहाण केल्याची फिर्याद नोंदवली आहे। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संदीप सुभाष अग्रवाल, नयन संदीप अग्रवाल, रोनक संदीप अग्रवाल एका महिलेच्या विरोधात गुन्हा कलम 118(2), 304, 324(4), 126(2), 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरील घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून त्यांचा विसरवाडी पोलीस शोध घेत आहेत। या प्रकरणी पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी।